राम जय सिया राम, सिया राम जय जय सिया राम. म्हणा. सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय सिया राम, सिया राम जय सिया राम. राम जय सिया राम, सिया राम जय सिया राम, सिया राम जय सिया राम, सिया राम जय सिया राम. सिया राम जय सिया राम, 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 सिया राम जय सिया राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, श्री नर्मदा मैया की जय. पंसी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबर धरून बिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णः परम किमपि तत्त्वमहं न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रणवौ पवनकुमार खलबन पावक ज्ञान घन, जासु हृदय आगार बसहु श्रीराम सरचाप धर. सीताराम चरण रति मोरे, अनुदिन बढ़ऊ अनुग्रह तोरे. जेहि विधि होई नाथ हित मोरा, करहु सो बेगी दास मैं तोरा. बंदौ गुरु पद पदुम परागा, सुरुचि सुवास सुरस अनुराग. मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी. प्रभु राम
रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। सृष्टीच्या कणाकणामध्ये ओतप्रोत असलेले परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण श्री रामचंद्र प्रभू आणि सकल सृष्टीची आद्यत्रय जननी देवी भगवती, आपले सद्गुरुदेव परमपूज्य स्वामीजी या सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत। तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद एकाती। मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्तेवम् आत्मानं मत्परायणः। नवव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे। संता चालू तुमची गीतेची आहे ना। भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस अध्यायाची सांगता करतात ह्या, तर त्यावेळेस म्हणतात की मन मना भव मद्भक्तो। तर आपण जास्त नाही, फक्त हे 2 शब्द पाहायचे आपण, मन मना आणि मद्भक्त। मन मना म्हणजे तुझं मन हे माझ्याने युक्त कर, तू हे मन मीची करी। मीची करी म्हटलेलं आहे। भगवत स्वरूप मन झालं पाहिजे, नाही भगवंतच मन झालं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात। आणि आपलं मन हे किती चंचल आहे, किती चंचल आहे की त्याचा वेग हा सगळ्यात जास्त आहे। पापणी लावण्याच्या आत हे मन कुठल्या कुठे फिरून येतं। तर मग या मनाला, अतिशय चंचल मनाला आवर कुठेतरी घातलं गेलं पाहिजे। कारण आपली बुद्धी आहे, परंतु आपली बुद्धी संसारामध्ये आहे आणि संसारातून ही बुद्धी काढून कुठेतरी भगवंताच्या जर आपल्या चरणी लावायचे असेल तर या संसारातून थोड्या वेळाकरता का होणं, निवृत्त होणं आवश्यक आहे। आणि ही निवृत्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर ह्याच्याकरता उपाय आम्ही हा शोधला होता, नर्मदा परिक्रमा। आता आपले जे प्रवचन आहे मी याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून अनुभव माझे सांगणार आहे। आपली ज्ञानेश्वरीची ओवी आहे, गीतेचा श्लोक आहे, संदर्भ तोच आहे आणि आपण गीतेचा श्लोकाचंही थोडासा आपण चिंतन करणार आहोतच। मनमना भव मद भक्तो, मद याजी नमस्कुर, यजन कर, नमस्कार कर, माझा भक्त हो आणि तुझं मन माझ्यामध्ये लाव। किती गोष्टी सांगितल्या आहेत? 4। या 4ही गोष्टी आपल्याला साध्य होतात का? आपलं मन कधीतरी संसारातून बाहेर निघतं का? आता हे आपलं गाव आहे पळसखेड, हे फार भाग्यशाली गाव आहे। इथं हा आश्रम असल्यामुळे, आपले सद्गुरुदेव स्वामीजी इथं असल्यामुळे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा साक्षात इथे असल्यामुळे, स्वयंभू भगवान महादेव इथे असल्यामुळे हे सगळं क्षेत्र अतिशय पवित्र झालेलं आहे। आणि पवित्र अशा क्षेत्रामध्ये तुम्ही इथे जवळच असल्यामुळे तुम्हाला हे सगळं भाग्य प्राप्त झालेले, दूरचे लोक काही देऊ शकत नाही। तुम्हाला संताई मिळते, तुम्हाला प्रवचने ऐकायला मिळतात, तुम्हाला कीर्तनही सहज ऐकायला मिळतात। पुष्कळच्या लोकांना ते माहीतच नसतं। एकतर त्यांच्या कानी परमार्थ पडत नाही, पडला तरी कळत नाही। आणि पडणं अतिशय महत्त्वाचं आहे
आणि जर पडल्यानंतर तो कळणंही महत्त्वाचं आहे, परंतु हे कळत नाही. ज्या वेळेला मी इथे आलो होतो परिक्रमा सुरू करण्याच्या 8-10 दिवसापूर्वी आलो भावाकडे. मी म्हटलं भावाला म्हटलं मला जायचं परिक्रमेला. तर मग म्हणे जा. तर मग म्हणे कशासाठी जायचं आहे. मी म्हटलं होतं बाबाला, म्हटलं बाबा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. या 3 गोष्टी जर साध्य करायच्या असेल तर कुठून तरी कशी तरी तुम्हाला संसारातून निवृत्ती घ्यावंच लागेल. कारण तरी आपल्याला संत म्हणतात की टायची बसवणी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. परंतु ते शक्य आहे का. तुम्हाला संसारात किती विक्षेप आहे ना विक्षेप. तुम्ही देवापुढे घरामध्ये नाही बसू शकत जास्त वेळ. अर्धा तास 1 तास जर तुम्ही बसले तरी खायला उठेल सर्व घर. काय करतो आतापर्यंत आतापर्यंत काय करतो, हे राहिलं ते राहिलं, हे करायचं ते करायचं ना, खुशाल बसला देवापुढं. विक्षेप फार आहे संसारामध्ये. आणि पुन्हा ही पण गोष्ट महत्त्वाची की तुम्ही नसले तरी काही बिघडत नाही बरं का. काहीच नाही बिघडत. आता मी नव्हतो घरी, 3.5 महिने घरी नव्हतो मी, काहीच नाही बिघडलं, काहीच नाही बिघडलं आणि काहीच बिघडतच नाही. विनाकारण आपण आपलं स्वतःला इतकं महत्त्वाचं समजतो. वास्तविक पाहता भगवंताच्या सृष्टीमध्ये आपण काहीच नाही, किंचित मात्रही आपण नाही आहे. किंचित मात्रही महत्त्व नाही आपल्या भगवंताच्या सृष्टीमध्ये. आपण विनाकारण आपल्याला स्वतःला अतिशय महत्त्वाचं समजतो. आपण महत्त्वाची नाहीची मुळात. म्हणून हा भ्रम मनातून आधी काढून टाकायचा की मी गेलो तर काय होईल. काहीच होत नाही, सगळं व्यवस्थित चालू राहतं. मी जन्माला आलो नव्हतो तरी सगळं चांगलं होतं आणि मी उद्या राहणार नाही तरी काहीच बिघडणार नाही कुठं. मी आहे तो फक्त माझ्यासाठीच आहे, इतरांसाठी नाही. मी नसल्याने कोणाचं काहीच बिघडणार नाही, सगळंच चालू राहणार सुरळीत, काहीच बिघडणार नाही. माझं जीवन फक्त माझ्यासाठी आहे आणि माझ्या जीवनामध्ये माझं कल्याण कसं होईल, आत्मकल्याण म्हणतो मी. आत्मकल्याण माझं कसं होईल, माझं हित कसं होईल, आत्महित माझं कसं होईल, हा विचार करणं महत्त्वाचं आहे. बाकी संसार तुमच्या वाचून अडला नाही. जर या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर कुठेतरी संसारातून निवृत्त व्हावं लागेल आणि ते निवृत्त झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या पदरी काहीच पडणार नाही. श्री नर्मदा मैया मेकल सुता शिवपुत्री. भगवान महादेव मेकल पर्वतावरती अमरकंटकामध्ये एक वेळ तपश्चर्या करण्याकरता बसले होते. त्यांच्या माथ्यावरती एक घामाचा थेंब आला आणि त्या थेंबापासून नर्मदा मातेची निर्मिती झाली किंवा नर्मदा माता भगवान शंकराच्या घामाच्या थेंबापासून प्रगट झाली. म्हणून नर्मदा मातेला शिवपुत्री म्हणतात. अशा सगळ्या शिवपुत्रीचे आहेत. गंगेची, मुनीचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदी, सिंधू, कावेरी, सगळ्या या 7 बहिणी आहेत. यामध्ये नर्मदा सर्वश्रेष्ठ आहे. आता तुम्ही म्हणाल का बरं, गंगा श्रेष्ठ नाही का. गंगा पण श्रेष्ठ आहे, परंतु नर्मदा श्रेष्ठ याच्याकरता आहे की संपूर्ण विश्वामध्ये फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा केली जाते, बाकी कोणत्या नदीची परिक्रमा केली जात नाही. आणि ती 3000 किलोमीटर. 3000 किलोमीटर. आणि त्या 3000 किलोमीटरमध्ये प्रत्येक 5-5, 6-7 किलोमीटरला हनुमंताचं आणि महादेवाचं मंदिर आहे. इतके सगळे महादेवाचे मंदिरं असूनही सगळ्यांचे नाव वेगवेगळे आहेत. सगळेच महादेव आहेत, परंतु सगळ्यांचे नाव वेगवेगळे आहेत. कोणाचं नाव कुठे रिपीट झालेलं नाही महाराज, कोणाचं नाव कुठे रिपीट झालेलं नाही. आणि तुम्हाला त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन काहीतरी वेगळा अनुभव आलाच पाहिजे ना, येतोच. भगवंत सकल सृष्टीमध्ये व्याप्त आहे, परंतु त्याचं अस्तित्व मंदिरामध्ये जास्त आहे, बाहेर नाही असं नाही. सृष्टीच्या कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये भगवंत आहे, परंतु त्याचं अस्तित्व तुम्हाला मंदिरामध्ये जास्त जाणवते. त्याचं अस्तित्व मंदिरामध्ये जास्त जाणवते. प्रत्येक 5-5, 6-7 किलोमीटरवर महादेवाचे, हनुमंताचे मंदिर आहेत. दर्शन करत 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 माणूस पुढे चालतो. आणि तुमच्यामध्ये इथं जे आलेले मनमना
आता मी तुम्हाला हे संदर्भात हे सगळं सांगणार आहे. मन म्हणा, तुमचं मन हळूहळू भगवंतामध्ये लागायला लागतं. सुरुवातीला माणूस असा विचार करतो की आपल्याला ही परिक्रमा पटकन पूर्ण करायची आहे, परंतु नंतर त्याचं मन लागायला लागलं की मग तो म्हणतो नाही, आता आपण थोडं हळूहळू चालू. आणि का हळू चालायचं, तर जितकं हळू चालू तितके दिवस जास्त लागतील, आणि जितके दिवस जास्त लागतील तितके दिवस आपण ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहू आणि नर्मदा मातेच्या सानिध्यामध्ये राहू. नर्मदा मातेच्या तटातटाने ज्यावेळेस आपण चालतो, किनाऱ्याने ज्यावेळेस आपण चालतो आपलं तोल सांभाळत, म्हणजे तुमचं किती त्याच्यामध्ये तप होतं पहा. एक तर शारीरिक तप. मी ज्यावेळेस परिक्रमेला सुरुवात केली होती तर वजन माझं होतं 84 किलो. आज माझं वजन 71 किलो. 13 किलो माझं वजन कमी झालं. म्हणजे तुमचं शरीर भगवंतासाठी झिजलं की नाही सांगा मला तुम्ही, हे ना. तुमचं शरीर भगवंतासाठी झिजलं म्हणजे तुमचं शारीरिक तप घडला. झालं मानसिक तप. तुमच्या मनामध्ये भगवंतच असतो. जे आपल्याला डोळ्यानं दिसतं ते आपल्या मनात असतं. मन हे काय करतं माहिती का, जे तुमचे पंचज्ञानेंद्रिय आहे त्याने ज्या जे अनुभव तुम्ही ग्रहण करता ते तुमच्या मनामध्ये छापले जातात आणि ते तुमचे मन ग्रहण करतं, है ना. तर तुमच्या डोळ्याला तिथं काय दिसतं, स्वच्छ सुंदर खळखळ 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 वाहणारी नर्मदा नदी, तिचा सुंदरसा किनारा, त्याच्यावरून चालणारे तुम्ही, तुमच्या समोर चालणारे लोक, तुमच्या मागे चालणारे लोक, नर्मदे हरच्या घोषणा सुरू असतात. कानावरही तेच पडतं, डोळ्यानेही तेच दिसतं, मनातही तेच असतं. तुमचं मानसिक तप घडतं. वाणीचं तप. तुम्ही इकडे कितीही बडबड करत असले परंतु तिकडं तुमची वाणी आपोआप चुपून जाते. तिकडं तुम्ही व्यर्थ बोलतच नाही आणि व्यर्थ बोलायलाच नको. आम्ही दोघं होतो, आमच्यासोबत आम्ही पुष्कळ लोक होते, 8-9 लोक होते आमच्यासोबत. परंतु काय माहिती आहे का, भगवंताची लीलाच अशी न्यारी आहे की नर्मदा मैया ज्याच्याकडून करून घ्यायचं त्याच्याकडूनच करून घेते, सगळ्यांकडून करून घेत नाही. चांगले 20-25 वर्षाचे मुलं, 30-35 वर्षाचे मुलं असे मस्त बिलकुल, परंतु त्याच्याकडून नाही होत. कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला, कोणाचे गुडघे सुजले, कोणाला चक्कर आली, कोणाला काही झालं, कोणाचा बीपी वाढला. आणि आमच्या ऐकण्यावरून आहे 6-7 लोकांना महाराज अटॅक पण आले. सगळ्यांकडून होत नाही. पुष्कळशी लोक जातात परंतु सगळ्यांच्या परिक्रमा पूर्ण होत नाही. 20 ते 25% लोकांच्याच परिक्रमा पूर्ण होतात. पूर्ण पायी परिक्रमा म्हणतो मी तुम्हाला, पूर्ण पायी परिक्रमा 25 ते 30% लोकांच्या पूर्ण होतात, सगळ्यांच्या पूर्ण होत नाही. आणि ज्याच्या पूर्ण झाले ते लोक भाग्यशाली असतात, कारण त्यांचं शारीरिक, मानसिक आणि वाचिक तिन्ही प्रकारचं तप घडतं आणि ते कमीत कमी 100 दिवस घडलं पाहिजे. महाराज असं म्हणतात की परिक्रमा ही कमीत कमी 100 दिवस झाली, 101 दिवस झाली पाहिजे, त्यापेक्षा कमी झाली नाही पाहिजे. शारीरिक तप घडलं, मानसिक तप घडलं, वाचिक तप घडलं. वाणीचं तप हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही सगळं कराल परंतु तुमचं तोंड काही चुप राहत नाही. ते तुम्हाला कुठेही बोलावं लावतं, काय बोलावं लावतं, तुम्ही मुद्दाम होऊन किंवा अनावधानाने कुठेतरी काहीतरी बोलतच राहता, विनाकारण बोलत राहता. तर इकडे तुमचं वाणीचं तप सुद्धा घडतं. आणि मौन आहे ना, मौनामध्ये खूप शक्ती आहे, मौनामध्ये खूप सामर्थ्य आहे. मौन जर तुम्ही धारण केलं तर तुमच्या वाणीचं ओज वाढते. जे तुमच्या चेहऱ्यावर असतं ते असतं तेज, आणि जे वाणीतून प्रगट होतं ते असतं ओज. ओजस्वी वाणी असते ना, तेजस्वी हा असतो तुमचा चेहरा, तेजस्वी आणि ओजस्वी. तुमच्या वाणीचं ओज वाढते त्यामुळं, मौन असल्यामुळे. म्हणून जे लोक मितभाषी असतात त्या लोकांचे शब्द जे आहेत ते ऐकले की लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. आणि जे लोक विनाकारण बडबड करत राहतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी
लक्षसुद्धा देत नाही. तुमचे तिन्ही प्रकारचे तप या परिक्रमेमध्ये घडतात. आणि ही परिक्रमा मोठी असल्यामुळे तुमचं धैर्य आणि संयम, सहनशीलता तुमची भयंकर वाढून जाते. 30 ते 35 किलोमीटर तुम्ही समजा 1-2-4 दिवस चालू शकाल, परंतु 100 दिवस कंटिन्यू, 100 दिवस एकसारखं चालत राहून उठले की तो धंदा आहे. आपलं 3ला 3:30ला उठायचं, आंघोळ करायची, पूजापाठ करायचा, आपलं विधी करायचं, सगळं साल निघायचं. दुपारी 12-1ला कुठतरी जेवण करायचं, थोडंसं आराम करायचा, अर्धा तास, आणखी पुन्हा पुढे निघायचं. संध्याकाळ अंधार पडण्याच्या आत तिथं पोचायचं, आपली पूजापाठ करायचं, भोजन करायचं. सकाळून चाललेलं आहे, खूप थकलेला आहे, गेला की झोपला. म्हणजे त्याला विचार करायला त्याचं मन संसारात परतच येत नाही. त्याचं मन तिकडे रमून जातं आपोआपच. फक्त बोलणं कमी पाहिजे. म्हणून म्हणतात की एकटं जायचं, सोबतीच घ्यायचं नाही कोणी, आणि जर असला तरी एखादा पाहिजे. आमच्याबरोबर एक होते, आंबोड्याचे कडो पाटील पवार होते. नंतर आमचं अंतर असायचं खूप. त्यांना म्हटलं बा एकदा बॅग घेतल्या की बोलणं बंद. बॅग जोपर्यंत खाली टेकून तोपर्यंत एकमेकाशी संवाद नाही. जे काय असलं ते रात्री आरती झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर. पण नंतर कोण बोलतं, झोपले पडले की. अशा प्रकारे हे तप घडतं. नंतर तुमचं जर इतकं तप घडून राहिलं, तुमचं जर इतकी साधना होऊन राहिली. आता ज्यावेळेस मी गेलो होतो, तर मी परिक्रमेला जाण्याच्या आधी माझ्या मनाला प्रश्न विचारला की बा ही तुला परिक्रमा का करायची परिक्रमा. स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय असली पाहिजे महाराज. स्वतःला जर आपण एखादं काम करत असलो तर आपण तर प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला की हे तुला काम का करायचं आहे बाबा, हे तुला काम काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. मी मला प्रश्न विचारला माझ्या मनाला मी की ही परिक्रमा मला कशासाठी करायची. तर एक सहज विचार माझ्या मनातून आला की ही आपल्याकरता परिक्रमा नाही आहे, ही आपल्याकरता एक साधना आहे. साधना ही साध्य प्राप्त करून घेण्यासाठी असते. ही एक आपल्यासाठी साधना आहे, ही एक आपल्यासाठी तपश्चर्या आहे, आणि हे एक आपल्यासाठी अनुष्ठान आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी कशासाठी आहे, अनुसंधान मनाचे आणि शोध दिव्यत्वाचा. देवत्व दिव्यत्व हे आपल्यामध्ये पण आहे, परंतु ते आपल्याला प्रगट होत नाही किंवा आपल्याला कळत नाही, समजत नाही आपल्याला की आपल्यामध्ये सुद्धा दिव्यत्व आहे. ज्यावेळेस मनाचं अनुसंधान होईल, मन भगवंताच्या चरणी एकनिष्ठ होईल, एकाग्र होईल, म्हणजे त्याचं अनुसंधान साधलं जाईल मनाचं, त्यावेळेला स्वतःमध्ये जे दिव्यत्व आहे त्याचा कुठेतरी आपला अनुभव होईल. आणि हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एक साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते, एक अनुष्ठान तुमच्याकडून घडलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात नर्मदा परिक्रमेमध्ये. नंतरची गोष्ट सहनशक्ती. तुमचा संयम बघितला जातो, तुमची सहनशक्ती बघितली जाते. तुम्ही जे तुमच्यासोबत आणखी लोक असतात त्यांच्याशी कसे वागता, ते तुमच्याशी कसे वागले तरी आमच्या मनात हा विचार आला होता की ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्वभूती परमेश्वरी ना, तर तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्यावर माता भगवती नर्मदेची कृपा झाली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा झाली, परमपूज्य स्वामीजींची कृपा झाली, त्यावेळेस तुम्ही तिथपर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे त्यांच्यावरही कृपा झालेली भगवंताची. ते सुद्धा भगवत स्वरूप आहेत, ते सुद्धा भगवत स्वरूप आहे. म्हणून म्हणतात की नर्मदा मायेच्या परिक्रमेला सगळे शिव आहेत, सगळे शिव आहेत, सगळे शिवस्वरूप आहेत, सगळे मया स्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये भगवंतच आहे, त्यांच्यावर भगवंताची अतिशय कृपा आहे, म्हणून ते पण तिथपर्यंत पोहोचलेले तुमच्यासारखे. म्हणून त्यांच्याशी जो व्यवहार आहे तो अतिशय नम्र आणि गोड असला पाहिजे. आपण संसारात नम्रांनी गोड असत नाही. आपण जर सगळे नम्रांनी गोड असतो तर समाजामध्ये सुसंवाद असतात, परंतु आपण तसं पाहत नाही, तसं होत नाही.
परंतु ही परिक्रमा तुम्हाला ते पण शिकवते की तुम्ही नम्र असलं पाहिजे, तुम्ही गोड असलं पाहिजे. कारण नम्र असण्याचा, गोड असण्याचा फायदा खूप होतो. एक वेळ काय झालं होतं, हे जे आमच्याबरोबर ते बाबा होते त्यांचं वय 80 वर्ष, 80 वर्षाचे आहे ते. आम्ही सकाळपासून चाललो, थंडी खूप होती आणि आमचा थोडासा स्पीड कमी होऊन गेला. संध्याकाळ झाली तर मी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्याकडे तर म्हटलं कडे जरा आज थोडंसं काम बिघडलं दिसतं म्हटलं जवळ आपल्या. मी म्हटलं कडे आपल्याला मुक्काम करायचा आहे. परंतु आश्रम समोर 16 किलोमीटर होता. 5:30लाच अंधार पडतो. 5:15 झाले होते. मी म्हटलं आता कसं व्हायचं, आश्रम समोर आहे, आदिवासी एरिया आहे आणि आता ते आदिवासी लोक आहेत, तिकडे शेती फार कमी आहे, त्यांना मोठ्या मुश्किलनं खायला मिळून राहिलं. त्यांच्या घरी तुम्ही आश्रय घ्यायचा, आपण त्यांना म्हणायचं कसं, आणि जर त्यांनी आश्रय नाही दिला तर मग काय करायचं. त्यांना खायला सहज मिळत नाही तर ते आपलं काय खाऊ घालतील, अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. परंतु मग आम्ही एक लहानसं गाव आलं. मी म्हटलं बाबा तुमच्याकडून जमतं का आता. ते म्हणे बाबा नाही म्हणे, आज जमत नाही म्हणे, आता पुढं आश्रम 16 किलोमीटर आहे, आता वाजले 5:15, आपल्याला वाजते रात्री 9 जायला, तर आपण कुठेतरी आपण म्हणे आश्रय घेऊ म्हणे. थंडी फार असल्यामुळे तुम्ही म्हणजे स्पेसमध्ये आश्रय घेऊ शकत नाही, ओपन आश्रय घेऊ शकत नाही. आश्रय तुम्हाला कुठेतरी मंदिरामध्ये किंवा कोणाच तरी घरी घ्यावं लागेल. मंदिर काय आसपास दिसत नव्हतं, तर एक गरीबाचं घर होतं, एकदम गरीबाचं घर होतं. त्यांना म्हटलं माताजी हमारे साथ ये बाबा है, उनकी उम्र 80 साल है, आश्रम आगे 16 किलोमीटर है, आगे तो हम अभी जा नहीं पाएंगे, तो हम आपके यहाँ पे रात भर रुकना चाहते हैं. आड़ीवड़ी घेतली त्यांनी सुरुवातीला जरा. नहीं बोला ये तो घर, ये तो बोला ये हमारा घर तो ऐसा है, अब कहाँ रुकेंगे. हमने बोला ये जो है ना, यार असं ते केलं होतं, त्याला छप्पर केलं होतं बाहेर थोडंसं. त्याला म्हटलं आम्ही थांबतो, म्हटलं आम्ही इथं, आम्हाला तुम्ही म्हटलं काहीच नका देऊ, म्हटलं आम्हाला तुम्ही जेवायला देऊ नका, आम्हाला काहीच नका देऊ, फक्त आम्हाला रात्रभर राहू द्या, आम्ही सगळे आंघोळ करतो तिथं. हे आपलं हे लावलेलं होतं तिथं, हापसी होती बाहेर तिथे. म्हटलं आम्ही हापसीवर आंघोळ करू, सगळे निघून जाऊ, आम्हाला तुम्ही काहीच देऊ नका. बरं. तर मग ते आम्ही आपले आसन वगैरे लावले तिथं. तर मग नंतर तो जो त्या घराचा मालक आहे तो आला बाहेर. बाबा जी बोले आप इधर बाहर सोएंगे, बोला हम अंदर सोएंगे, बोला बाहर ठंडी, बोला कुछ बोला अच्छा नहीं लग रहा है. तो बोला एक अंदर की साइड में आ जाओ थोड़ा सा. तिथे गेलो, आतमध्ये बसली होती आणखी छोटीशी, आणखी आतमध्ये अशी छोटीशी. तिथे गेलो, मग आमच्या हस्ते तिथं लावले आम्ही. आमच्या मनात म्हटलं तर बरं झालं, आता थोडंसं जरा काहीतरी आसरा झाला आता. नंतर मग ती बाई आली. बाबा जी बोला आप भूखे सोएंगे, हम अभी खाना खा रहे हैं, अच्छा नहीं लग रहा है, आपका भी खाना बना देते हैं. अरे आमचा बाबा आधीच भुकेला होता, रोज भात खिचडी खाऊन कंटाळलेला होता. रोटी बनाव माताजी, रोटी बनाव. मी म्हटलं घरी गेल्यावर सांगा म्हटलं सगळ्या तुमच्या अडीनोडी काय असतील त्या. आता म्हटलं रोटी बनाव नाही, जे त्यांनी केले त्यांच्याकरता ते चुपचाप खायचं, काहीच बोलायचं नाही. आवडीनिवडी काय असतील त्या सगळ्या घरी गेल्यावर सांगायचं म्हटलं घरी, इथे काहीच नाही. त्यांनी आम्हाला जेव घातलं पोटभर, झोपायला जागा दिली. आमच्या आधी ते उठले बिचारे, काळा चहा करून दिला आम्हाला सकाळी आणि त्यांनी आम्हाला हात जोडले, आम्ही समोर निघून गेलो. म्हणजे तुमच्यामध्ये नम्रता असलाय, तुमची जर थोडीशी वाणी जर गोड असली तर तुम्हाला कोणीही नाही म्हणत.
तर तुम्हाला परिक्रमेमध्ये ही पण गोष्टी शिकवते की तुमचं धैर्य, तुमची नम्रता, तुमची सहनशीलता तुम्हाला खूप सहन करावं लागतं. परिक्रमेमध्ये तुम्ही रोज 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 चालता, तुमच्या पायाला फोड येतात, खालून फोड येतात, वरून फोड येतात, पाय सुचतात, गुडघे सुचतात, काय काय होतं तुम्हाला. परंतु त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन करून पुढे चालावं लागतं, कारण तुम्ही थांबू शकत नाही. आणि जो एकदा थांबला तो पुन्हा पुढे चालत नाही. कारण तो थांबला म्हणजे तो हिंमत हारला. जो हिंमत हारला तो परत आला, तो नाही चालू शकणार. मग म्हणजे ही जी परिक्रमा आहे ही तुम्हाला एक जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी अतिशय आवश्यक असतात समाजामध्ये, ज्या आपल्यामध्ये सहज येत नाही किंवा त्या आपल्यामध्ये नसतात, त्या आपल्याला परिक्रमेमध्ये सगळ्या माहिती पडतं. भगवंताचं नामस्मरण होतं, नामचिंतन होतं, इकडे होत नाही आपल्याकडून इतकं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. 6-7 घंटे तुम्ही चालता दिवसामध्ये, 8 घंटे चालता, कधी कधी 9-9 तास चालता, तर तुमचा 9-9 तास तुमचं नाम जप होतो. 9-9 तास तुम्ही भगवंताचं चिंतन करता. हे शक्य नाही होत. ह्या गोष्टी फक्त तिथे शक्य होतात. मनमना भव मदभक्तो, म्हणजे तुमचं मन लागलं काय, आता मन लागलं तुमचं तिकडे, आता मन तिकडे लागलं. आता मदभक्त, भक्त म्हणजे काय, जो 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 विभक्त आहे, विभक्त म्हणजे वेगळा, जो विभक्त आहे तो वेगळा, आणि जो भगवंताशी जुडला तो झाला भक्त, आहे की नाही. तर आपल्याला कोणाशी जुडायचं आहे, भगवंताशी. भगवंताशी जुडण्याकरता तुम्हाला त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल. तर ते एकरूप होण्याकरता तुम्हाला भगवंताची भक्ती करावं लागेल, म्हणजे तुम्हाला भक्त व्हावं लागेल. मनमना भव मदभक्तो मद्याजी मद यजी, मद यजी म्हणजे माझं यजन कर, पूजन कर, नमस्कुरू. तर मग तुम्ही हे सगळं केल्यानंतर काय होईल, मामे वैश्यसी युक्तेवम आत्मानं मत परायणः, तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील. तर ह्या सगळ्या गोष्टी या परिक्रमेमध्ये घडतात. तुमचा परमार्थ सिद्ध होतो परिक्रमेमध्ये, म्हणून परिक्रमा केली पाहिजे. आपले महाराष्ट्रातले लोक जे पंढरपूरची पायवारी करतात महाराज, त्यांना असं वाटतं की आपण सहज परिक्रमा करू, परंतु असं होत नाही. 20 पंढरपूरच्या वाऱ्या एकीकडे आहेत आणि ही एक परिक्रमा एकीकडे. कारण रस्ते, रोजचं चालणं हे फार वेगळ्या प्रकारचं आहे. इकडे तुम्हाला सरळ सरळ रस्ते आहेत, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे, झोपण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था इकडे असते. तिकडे तसं काहीच नसतं, काहीच नसतं तिकडे तसंच. कारण पुढचा रोड तुम्हाला माहीत नाही, पुढं गाव कुठे माहीत नाही, पुढं काय असणार हेही माहीत नाही. तर सगळंच अनिश्चित असतं आणि इकडे सगळं फिक्स असतं. इकडे तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात, सगळ्या सोयी मिळतात, तिकडे काहीच नाही मिळत. तुम्हाला काय मिळेल की सांगताच येत नाही. आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की नर्मदा मैया तुमची पावलोपावली परीक्षा घेते महाराज. तुमची सेवा करण्यासाठी लोक असतात. ते लोक तुम्हाला कोणी पोहे खाऊ घालतं, कोणी चहा पाजतं, कोणी काही करतं, कोणी काही करतं. ते लोक नाही करत. मैया तुमच्याकरता त्या गोष्टी उपलब्ध करून देते. कारण सद्बुद्धी देणारी तिचे, सगळ्यांना सेवा कर म्हणणारी तिचे, तुम्हाला सेवेला लावणारी तिचे, सेवा करून घेणारी तिचे. तर असं पुष्कळ वेळेला होतं की सकाळी चहाला तुम्ही नाही म्हटलं की मग तुम्हाला 11-12 वाजेपर्यंत चहाच मिळत नाही, मिळतच नाही चहा तुम्हाला, कुठंच मिळत नाही. म्हणजे ती तुम्हाला सांगते म्हणजे तुला चहा दिला होता, तू घेतला आणि आता तुला मिळणार नाही, असं आहे. लाडे खूप पुरवते नर्मदा मैया, इतके लाड पुरवते. ती कुठं गुलाबजामुन भेटेल, कुठे जिलेबी मिळेल, कुठं काही मिळेल, कुठं काही मिळेल, कुठं खीर मिळेल, कुठं शिरा मिळेल. आणि मग त्यानंतर मग ती अशी रुसते तुमच्यावर की तुमचं पोटही भरत नाही व्यवस्थित. मग तुमचं पोटही व्यवस्थित भरत नाही, म्हणजे ती तुमची सगळ्या प्रकारची परीक्षा घेते. ती लाडही पुरवते, हट्टही पुरवते आणि तुम्हाला उपाशीही मारते. मग असंही होते. थंडी वाजते कुठे कुठे, खूप थंडी वाजली कुठे कुठं, अगदी थंडी. आश्रम असतात तिथं काही असते, किती काही नसतं.
काही सोयी असतात, काही सोयी नसतात, माणसं हे हाल होतात. तर भगवंताची भक्ती केल्यामुळे माणूस भगवंताशी एकरूप होतो, हा या श्लोकाचा सहज अर्थ आहे. आणि ह्या अशा प्रकारची भक्ती प्राप्त करण्याकरता कुठंतरी संसारापासून निवृत्ती घ्यावं लागते आणि आपल्याला भगवंताजवळ जावं लागतं. तो आपल्याजवळ कधीच येणार नाही, आपल्याला त्याच्यापर्यंत पोचावं लागतं. तुम्ही मंदिरापर्यंत येता, मंदिर तुमच्याजवळ काही येत नाही. अशा श्लोकाचा सहज अर्थ आहे. आता तुमचा पाठ खूप झालेला आहे, आपलं इथं आपण थांबू आता, बरं का. इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. श्री नर्मदा मैया की जय. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव शंभो.